ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार। अजितदादाबरोबर भरपूर काम केलेला माणूस आहे मी आणि फक्त पक्षाबद्दल इमानदारी, पक्षाबद्दल जे काम करण्याची पद्धत आहे माझी आणि एक सामान्य कार्यकर्त्याला जे सर्व नेत्यांनी जे आशीर्वाद दिला आहे, मी खरं उतरणार। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता आहे आणि मी ज्या दिवसापासून पक्षाची स्थापना झालेली आहे त्या दिवसापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। स्वर्गीय आदरणीय अजितदादाच्या मार्गदर्शनामध्ये मी 2 वेळ विधान परिषदामध्ये निवडून आलो, 1 वेळ मी पडलो। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी 19 वर्षापासून अध्यक्ष आहे आणि माझ्यावर पक्षाने जे जबाबदारी दिली आहे, आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे, हे खरं उतरणार। सर, या निमित्ताने कोणाचे तुम्ही विशेष आभार मानाल? कारण सर्व माझे हे जे नेते आहे, आदरणीय अजितदादाचा माझ्यावर आशीर्वाद होता। अजितदादाबरोबर भरपूर काम केलेला माणूस आहे मी आणि फक्त पक्षाबद्दल इमानदारी, पक्षाबद्दल जे काम करण्याची पद्धत आहे माझी आणि एक सामान्य कार्यकर्त्याला जे सर्व नेत्यांनी जे आशीर्वाद दिला आहे, मी खरं उतरणार। ते वरिष्ठ नेते आहे माझे, माझे वडील सारखे आहे ते आणि आमच्या पक्षात काय नाराजी वगैरे राहत नाही, एकजूट एक संघ पक्ष आहे आणि ते माझे वडीलधारी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्यावर आहे। मी मागील 15 वर्षात अनेकदा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे, कुठेही असा त्रास नाही आणि आम्ही सर्व एक संघ आहोत। विधान परिषदेवर सातत्याने तुमचं नाव चर्चेला यायचं, मात्र ऐन वेळी तुमची उमेदवारी कापली जायची। तुम्हाला काही शब्द दिला होता का? काही शब्द नाही, मला का मिळाला का नाही मिळाला याची मी कधीच पर्वा केली नाही। फक्त पक्षाचं काम केला, एक निष्ठेने इमानदारीने काम केलं, त्याचा मला आज परिणाम मिळालेला। मी आज काय बोलू शकत नाही, मला आताच कळला ते। आता मला सांग, माझे पक्षनेते जसं सांगतील, जे वेळ देतील त्या वेळी मी पक्ष अर्ज भरणार। तुमचं नाव निश्चित करण्यात आलं, तुम्हाला कधी कळवण्यात आलंय किंवा काही चर्चा? आता बोलवलं मला। आमच्या पक्षात कोणावर अन्याय होत नाही आणि ते तो वडीलधारी आहे, त्यांच्या आशीर्वाद शिवाय काही होत नाही। अचानकपणे तुमचं नाव